अमरावती शहरातील ऐतिहासिक आणि भावनिक ओळख असलेल्या नेहरू मैदानावर पुन्हा एकदा वादाचा धुरळा उडालाय। महानगरपालिकेच्या जागा स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। अमरावतीत मोजकीय मैदाने असतानाच खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र असलेले नेहरू मैदान जर कॉम्प्लेक्ससाठी वापरले गेले तर शहराच्या इतिहासावर आणि संस्कृतीवर गदा येईल असा ठाम सूर नागरिक, सामाजिक संघटना आणि विधितज्ञ व्यक्त करीत आहेत। नेहरू मैदान जिथे असंख्य राजकीय सभा, राजकीय चळवळ आणि ऐतिहासिक कार्यक्रम पार पडले, आज तेच मैदान वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे। शहरातील प्रसिद्ध विधितज्ञ प्रशांत देशपांडे यांनी या निर्णयाला विरोध करताना म्हटलं आहे की ऐतिहासिक वारसा नष्ट करणं म्हणजे शहराच्या ओळखीवर घाव घालणं आहे। सध्या अमरावती शहरामध्ये एका वेगळ्या विषयाला तोंड फुटलंय। तो विषय असा की अमरावती महानगरपालिकेची जागा आता नेहरू मैदान जिथे आहे त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधायचं, त्या ठिकाणी महानगरपालिका आणायची किंवा कसं, याबद्दल एक वाद सुरू आहे। या विषयाला राजकीय नाही तर एक सामाजिक म्हणून आणि मुख्य म्हणजे हे जे नेहरू मैदान आहे हे माझ्या प्रभागात येत असल्यामुळे मला विशेष इंटरेस्ट आहे। वास्तविक पाहता अनफॉर्च्युनेटली अमरावती शहरामध्ये तसेही मैदानं खूप कमी आहेत। आपण जर विचार केला तर सायन्स कोर, नेहरू मैदान आणि दसरा मैदान एवढे तीनच मैदान इथे उरले आहेत जे की सर्वसामान्यांच्या कामामध्ये येत असतात। मैदानं कमी असताना त्यातलं एक मैदान घालवायचं, वास्तविक पाहता हे जे नेहरू मैदान आहे याला खूप जुना इतिहास आहे। आपल्याला माहिती आहे की कालानुकालापासून या ठिकाणी मोठमोठ्या सभा होत गेल्या। त्यामध्ये इंदिराजींची सभा असेल किंवा आमच्या समोर झालेली प्रमोदजींची सभा असेल आणि अनेक मान्यवर आणि इत्यादी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या सभा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत। वास्तविक पाहता तिथे जी शाळा होती ती अनफॉर्च्युनेटली काही वर्षाअगोदर जळली, ज्या ठिकाणी आपले पंजाबराव देशमुख हे त्या ठिकाणी शिकले असं मला ऐकून माहिती आहे। त्या शाळेचं नूतनीकरण न करता आता त्याच नेहरू मैदानामध्ये नवीन कॉम्प्लेक्स बांधायचा हा विचार पचनी पडणारा वाटत नाही। काही वर्षापूर्वीच त्या मैदानामध्ये काहीतरी उद्यान बांधून पहिलेच त्या मैदानाची जे उपयोगिता आहे ती कमी करण्यात आली होती, परंतु त्यानंतरही आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष हे मैदान खेळायच्या कामात आलं। दरवर्षी त्या ठिकाणी कबड्डी सामना होतात। मी हेही पाहिलं आहे की महापौर चषक सुद्धा त्या मैदानावर झालेला आहे। दरवर्षी त्या ठिकाणी कुस्तीचे ओपन सामने होतात। लहान लहान पोरं पूर्ण आठवडाभर तिथे खेळत असतात। असं असताना एक खेळाडू म्हणून खेळाडूंचा अधिकार हिरावून घेतला जातो का, हे सुद्धा दुःख मला जेव्हा हा विचार समोर आला त्यावेळेस खेळाडू म्हणून झाला। तर एक सामाजिकदृष्ट्या एक खेळाडू म्हणून आणि मुख्यत्वे या प्रभागाचा नागरिक म्हणून या तिन्ही गोष्टींचा जर विचार केला तर या ठिकाणी मैदानच राहिलं पाहिजे। हे मैदान वास्तविक सुस्थितीत गेलं पाहिजे। खेळापेक्षाही बाकीही वेळेस जेव्हा अमरावती शहरामध्ये गर्दी होत असते, जेव्हा नवरात्र असतात किंवा टाउन हॉलमध्ये प्रोग्राम असतात, त्या ठिकाणी तेच मैदान आपल्याला पार्किंग म्हणून सुद्धा कामात येत आहे। काही वेळेस तिथे दिवाळीचे मार्केट लागायचे, तिथे पोळा भरतो, म्हणजे इतकं उपयोगिता या मैदानाची असतानाही एका अट्टाहासापायी, कारण महानगरपालिकेला दुसरीकडे जागा मिळाली आहे असं आम्हाला ऐकून माहिती आहे, असं असताना विनाकारण महानगरपालिका इथे आणायची आणि या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधायचा, हे मला असं वाटतं की अमरावती जनतेच्या बरोबर अन्याय होईल। करिता हा विचार सर्वांनी लवकरात लवकर सोडून द्यावा एवढीच मी विनंती करतो। नेहरू मैदान हा फक्त खेळाचा नाही तर अमरावतीच्या इतिहासाचा आणि लोकांच्या भावना जोडणारा वारसा आहे। कॉम्प्लेक्ससाठी मैदान नष्ट करायचं की इतिहास जपायचा, हा प्रश्न आता प्रत्येक अमरावतीकरांसमोर उभा आहे। महानगरपालिकेने पुढे काय निर्णय घ्यावा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।